नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता सावनीची कशी वाट लावते, त्याचबरोबर सागरने तिच्या नावावरती केलेले घराचे पेपर्स कसे तिच्या ताब्यातून घेते आणि त्यानंतर सावनीला कशी अद्दल घडवते, म्हणजेच आदित्यच्या समोर सावनी कशी आहे ते कसं आणते. त्याचबरोबर घरातील सर्वजण आम्ही आदित्य तुझाच विचार करत आहोत या गोष्टी ती आदित्यच्या समोर आणते आणि आदित्यचा विश्वास जिंकते. ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात, नक्की मुक्ता हे सगळं कशा पद्धतीनं करते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि सावनीचा गेम तिच्यावरच उलटा होणार आहे. तर इकडे सागर आणि मुक्ता आता रूममध्ये आलेले असतात. सागरच्या डोक्यावर मुक्ता पाणी ओतते आणि सागरचे केस भिजलेले असतात. तेव्हा सागरला ती म्हणते, तुम्हाला माहिती आहे का सागर, असे भिजलेले केस आहेत ना, खूप छान दिसतात तुम्हाला, असं ती सागरला बोलत असते. तेव्हा सागर म्हणतो हो का. आणि मग सागर पण रोमॅन्टिक झालेला असतो. तोही पाण्याची बॉटल घेतो आणि मुक्ताच्या डोक्यावरती पाणी ओतू लागतो. मुक्ता म्हणते सागर बासा बासा, पण सागर काही ऐकत नसतो. सागर मात्र म्हणत असतो की नाही, मी ऐकणारच नाही, असं म्हणत तो तिच्या डोक्यावरती पुन्हा पाणी ओतू लागतो. आणि त्यानंतर मुक्ता म्हणते, तुम्हाला माहिती आहे का, मी छान दिसतंय, तुम्ही असं का म्हटलं होतं. सागर आरशात बघतो आणि म्हणतो हो, मी खरंच छान दिसतोय ना, म्हणूनच म्हणलं होतं तुम्ही. असं म्हटल्यावर मुक्ता म्हणते नाही, त्याच्यामागं काहीतरी कारण आहे. आणि मग ती हसू लागते आणि म्हणते तुम्ही मला जास्त भिजवू नयेत ना, म्हणून म्हटलं होतं असं, आणि हसू लागते. इकडे सागर पण लाडात येऊन मुक्ताला जवळ घेत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सावनीच्या मैत्रिणी मंगळागौरीच्या फंक्शनसाठी आलेल्या असतात. त्या सावनीला म्हणत असतात, अगं सावनी, सगळ्या खेळात तर तू हरतच होतीस आणि तू काय म्हणत होती गं तू जिंकणार आहेस, तू कुठं जिंकली आहे, एक पण खेळ जिंकली नाही आहे. त्यावरती सावनी म्हणू लागते, तुम्हाला माहिती नाही आहे, याच्यापेक्षा मोठा खेळ मी जिंकलेली आहे. कारण सागरने हे घर आदित्यच्या नावावर केलेलं आहे आणि त्यानंतर आता ते घर माझ्या नावावर होणार आहे याची यांना कोणालाही कल्पना पण नाही. कारण मी आदित्यचा वापर करून सागरकडून प्रत्येक गोष्ट मिळवू शकते, असं ती सांगत असते. त्यावेळेस इकडे मुक्ता म्हणत असते, काय चाललंय नक्की सावनीचं, ही का असा राडा करते, मला काही करून या गोष्टी थांबवायला हव्यात, असं मुक्ता विचार करू लागते. त्यावेळेस सावनी म्हणत असते की नाही, काही झालं तरी आदित्यच्या बाबतीत मी कुठलीही हायगय करणार नाही. कारण सागरला कसं फसवायचं, त्याच्याकडून पाहिजे ती गोष्ट कशी मिळवून घ्यायची हे मला चांगलंच माहिती आहे आणि त्यासाठी मी काहीही करू शकते. आणि काही झालं तरी ही सगळी प्रॉपर्टी मला मिळवायची आहे. आता घर झालं की मग सागरची कंपनी, अशा एक एक करून प्रत्येक गोष्टी मला माझ्या ताब्यात घ्यायच्या आहेत, असं ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता म्हणते काय ही सावनी स्वतःच्या मुलाला पण सोडत नाही आहे, त्याचा वापर करून प्रत्येक गोष्टी ती स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे करून घेत आहे, त्यामुळं मला विचार करावाच लागणार आहे, असं मुक्ता म्हणते. काहीही झालं तरी हिने कोणताही डाव खेळला तरी मला आता याच्यामध्ये लक्ष घालावं लागणार आहे. कारण या सगळ्या बाबतीत मी हिच्यावर विश्वास ठेवला होता, म्हणून मी सागरला सांगितलं होतं हे घर नावावर करायला. पण ही सावनी वाटते तेवढी सोपी नाही आहे, कारण हिनं खूपच आतल्या गाठीची आहे, असं मुक्ता विचार करते. म्हणते काही झालं तरी मला आता खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे आणि एवढ्याशा लेकराच्या मनात जी इन्सिक्युरिटी निर्माण झालेली आहे ती इन्सिक्युरिटी मला बाहेर काढावी लागणार आहे, असा विचार मुक्ता करू लागत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आरती आणि लकी बोलत असतात. आरती म्हणत असते, मला तर आई म्हणत होती काय तो मोबाईलसारखी मोबाईलला चिकटून बसलेली असते. आणि तेवढ्यात आरतीला लकीच्या चेहऱ्यावरती पापणीचा केस पडलेला दिसतो आणि आरती तो केस घेते आणि लकीला म्हणते असं मूठवरती कर, आणि मग त्याच्या हातावरती तो केस ठेवते आणि म्हणते की आता तुझ्या मनात डोळे झाक, तुझ्या मनात जी विष आहे ती माग आणि मग फुंकर मार. म्हणजे लहानपणी आपण जे खेळायचो तशा पद्धतीचं ती बोलते. तेव्हा लकी डोळे बंद करत नाही आणि फुंकर मारतो. तेव्हा आरती म्हणते असं का. तेव्हा लकी म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाली, मला जे हवं होतं ते मिळालेलं आहे. आणि मग तो आरतीचा हात हातात घेतो आणि तिच्याशी प्रेमाने वागू लागतो. तेव्हा आरती म्हणते की तू घरी कधी सांगणार आहेस. लकी मात्र तिला जवळ घेतो, तिच्या कपाळावरती किस करतो आणि म्हणतो हो लवकरच सांगणार आहे. आरती लगेचच मिठी मारते आणि म्हणते आता काय बोलू. आणि आरतीला खूपच छान वाटत असतं. त्यावेळेस मात्र आरतीचं हे सगळं जे काही चाललेलं असतं त्यामुळं इकडे लकी खुश झालेला असतो आणि तो म्हणत असतो की काही झालं तरी गोष्टी आता माझ्या म्हणण्याप्रमाणे होत आहेत
आणि आता ही तर माझ्या जाळ्यात अडकलेली आहे. म्हणजे लकीने पूर्णपणे आरतीला त्याच्या जाळ्यात ओढलेलं आहे आणि वरून त्याला सांगितलेलं आहे की हे कोणालाही सांगायचं नाही की आपण दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. आणि मुक्ताला पण त्याने ही गोष्ट सांगू दिलेली नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सावनी आलेली असते आणि ते सागरकडून तिने पेपर घेतलेले असतात, सागरने पेपर दिलेले असतात आणि त्याचबरोबर इकडे सावनीचा हा सगळा गोंधळ सुरू असतो. मुक्ता तिथे येते, सागरने पेपर दिलेले असतात. त्या क्षणी सागरच्या हातात सावनीच्या हातातून ते पेपर घेते आणि मुक्ता लगेचच सावनीला तिथे अद्दल घडवायला जात असते. कारण काहीही झालं तरी मुक्ताने ते पेपर आता सावनीच्या ताब्यातून मिळवलेले तर असतातच, परंतु सावनीला ती हेही दाखवून देत असते की ते पेपर आता तुझ्या ताब्यात कधीच राहणार नाहीत. आणि मुक्ताने ते पेपर सावनीच्या समोर फाडायला सुरुवात केलेली असते. तेव्हा सावनीला कळायचं बंद झालेलं असतं की ही असं का करते, अचानक इथं आली आणि हिने पेपर फाडायला का सुरुवात केली, हा प्रश्न सावनीला पडलेला असतो. आणि सावनी मात्र ते पेपर का फाडते हा विचार करू लागते. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की सावनीनं हे सगळं केलेलं असतं. सावनी ते पेपर फाडते, सावनीच्या समोर मुक्ताने ते पेपर फाडलेले असतात आणि सावनीला सांगितलेलं असतं हीच लायकी आहे, स्वतःच्या मुलाचा तुम्ही वापर करताय, त्याच्या भावनांशी खेळताय. इतकी दिवस झालं आम्ही विचार करतोय, आदित्यच्या मनात इन्सिक्युरिटी निर्माण केली जाते, तर ही कोण करतंय हे मला कळलेलं आहे आणि मी सोडणार नाही असं ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सावनी जेव्हा हे सगळं करत असते आणि त्याचवेळी सावनीला राग येतो आणि आता मुक्ताने तिचा डाव उधळलेला आहे ही गोष्ट तर सावनीच्या लक्षातच आलेली असते आणि म्हणून तिने मुक्ताच्या बाबतीत आता विचार करायला सुरुवात करते. मुक्ताच्या अंगावर धावून जायचा ती विचार करत असते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा सावनी करत असते तेव्हा मात्र मुक्ताला खूपच काळजी वाटत असते आणि मुक्ता म्हणते की सोडणार नाही, कारण तुम्ही तुमच्या मुलाचा वापर करताय, त्याच्यावर असलेल्या आमच्या प्रत्येकाच्या प्रेमाचा तुम्ही इथे बदला घेत आहात, हे सगळं मुद्दाम करत आहात. सागर मी आदित्यच्या प्रेमासाठी वाटेल ते करायची तयारी दाखवतो, म्हणून ही सगळी तुमची चाललेली नाटकं आहेत असं मुक्ता स्पष्टपणे इकडे सांगत असते. आणि जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे मुक्ता खूपच चिडलेली असते आणि म्हणते की हे कधीच मी शक्य होऊ देणार नाही, काहीही झालं तरी हे शक्यच होणार नाही की तुम्हाला जो डाव साधायचा आहे तो कधीच मिळणं शक्य होणार नाही. हे सगळं जेव्हा मुक्ता म्हणते की काही झालं तरी मी आदित्यला समजून सांगेल, मी आदित्यला सांगेल की तुम्ही कशा आहात ते आदित्यच्या समोर मी आणेल आणि आदित्यला हे जी इन्सिक्युरिटी होत आहे ना त्याच्यातून बाहेर पण मीच काढेल, काळजी करू नका, कारण तुमच्यासाठी आदित्य म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे ना, बरोबर आहे, आणि तुम्ही त्याचाच फायदा करून घेत आहात. आणि त्याचवेळी सावनीला खूप राग येतो आणि सावनी ते तिथं असलेला फ्लॉवर पाट उचलते आणि मुक्ताच्या डोक्यात मारायला धावते. आणि त्याच वेळी सागर तिथे येतो आणि पटकन मुक्ताला बाजूला घेतो आणि त्याच वेळी तिथे इंद्रा येते आणि सावनीचा हात तसाच वरच्या वर तिने पकडलेला आहे आणि मुक्ताचा जीव वाचवलेला आहे. तेव्हा मुक्ताच्या समोरच सागर तिथे सावनीच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो कळते का तुला, जीव घेणार आहेस का तू. त्यावेळेस इंद्रा म्हणते असा कसा, माझी सून आहे ती, कोयता काढील आता, सोडणार नाही तुला असं म्हणत ती सावनीच्या अंगावरती धावून गेलेली आहे आणि ती म्हणत आहे की काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, हे तू पूर्णपणे चुकीचं करत आहे. आणि त्याचबरोबर सावनी आता पूर्णपणे पकडली गेलेली असते, तिला कळायचं बंद झालेलं असतं कारण आता तिचाच डाव तिच्यावर उलटलेला असतो. हे सगळं सुरू असतं तेव्हाच आदित्य तिथे येतो आणि आदित्य हे पाहतो तेव्हा सावनीची आता पुन्हा नवी नाटकं सुरू होतात आणि सावनी नाटकं करायला सुरुवात करते. आधी मला कंट्रोलच होत नाही आहे माझा राग, बघ ना आत्ता मी हा फ्लॉवर पॉट मुक्ताच्या अंगावरती मारायला उचलला कारण तिने तुझ्या नावावर तुझ्या बाबांनी जे घर केलेलं होतं त्याचे पेपर फाडलेले आहेत. तोपर्यंत घरात कोणालाच माहिती नसतं की सावनी आणि मुक्ताचं भांडण कशावरून सुरू आहे. आणि जेव्हा आता हे सगळं सावनी बोलते तेव्हा सगळ्यांना कळतं. तेव्हा सागर डोळ्यांनीच विचारतो की मुक्ता खरंच असं झालंय का. तेव्हा मुक्ता सांगते की हो. आणि मग इंद्राला पण खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण इंद्राला काळजी वाटत असते सावनी किती वाईट आहे हे इंद्राला माहिती असतं, म्हणून तर इंद्रा हे घर नावावर करू द्यायला तयार नसते. पण आदित्यसाठी सागर आणि मुक्ताने हा निर्णय घेतलेला असतो
आणि जेव्हा आता इंद्राला कळतं की हे पेपर फाडलेले आहेत तेव्हा खरंच खूप भारी वाटतं. आणि सावनी म्हणते मी चुकीची आहे, बघितलं ना. मग स्वतःच्या तोंडात मारून घ्यायला लागते की मला कळतच नाही आहे माझ्या बाबतीत असं का होतं आहे, मी असा विचार का करते. असं सगळं तिचं नाटकी वागणं सुरू होतं. आणि त्याचबरोबर इकडे आदित्य रडत असतो तेव्हा मुक्ता सांगते की आदित्यला सांभाळा सागर तुम्ही आणि सावनीला पण शांत करा. तेव्हा सावनी म्हणते ही सगळी आहेत ना तुला या घरातून बाहेर काढणार आहेत, आपल्याला या घरातून बाहेर काढणार आहेत, असं बोलून ती पुन्हा आता आदित्यला इमोशनल करू लागते. तेव्हा मुक्ता म्हणते नाही रे आदित्य, मी तुला आत्ता शब्द देते सर्वांच्या समोर, तुला आणि तुझ्या मम्माला या घरातून कोणीही बाहेर काढणार नाही. तू या घरचा आहे आणि या घरचा तू मुलगा आहेस, या घरचा तू नातू आहे, त्याचबरोबर सईचा भाऊ आहे, तुला कोणीही या घरातून बाहेर काढणार नाही. असा शब्द आता मुक्ता ही तिथे आदित्यला देत आहे. आणि ती म्हणते की तुला माहिती आहे का, अरे तुझ्या मम्माचं नाव तिथं केअरटेकर म्हणून होतं. मग मला सांग मम्मावर किती मोठी जबाबदारी आहे, कारण तुझ्या मम्माला सगळ्याच गोष्टी बघायच्या असतात. मग तुझी जबाबदारी घ्यायची, परत लिगल गोष्टीत अडकणार, त्याचबरोबर आणखी कितीतरी गोष्टी आहेत तुला माहितीच आहे ना. त्यामुळं मला काळजी वाटत होती, म्हणून मला काय वाटतं मग ह्या सगळ्या जबाबदारी मम्माने एकटीनंच घ्यायला पाहिजेत का. पप्पा पण आहे ना तुझा, आणि सागर तुझी केअरटेकर म्हणून असतील, आणि मम्मा तुझी काळजी घेईल, हे घर सांभाळेल, तुम्हाला या घरातून कोणीच बाहेर काढणार नाही. ममाचं नाव लावायची काहीच गरज नाही आहे केअरटेकर म्हणून. तेव्हा आदित्यला ही गोष्ट पटते आणि इंद्रा, कोमल, लकी या सगळ्यांना तर खूपच आनंद झालेला असतो. त्यावेळेस सागर पण म्हणतो हो मी असेल केअरटेकर, त्यामुळं तू सागरचा मुलगा म्हणजे तू माझा मुलगा आहेस ना, मग माझ्यावर विश्वास आहे ना तुझा, मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि मुक्ताने अगदी हुशारीने चालाकीने हा डाव उधळलेला असतो आणि सावनीला पूर्णपणे तोंडावर पाडलेलं असतं. सावनीला कळायचंच बंद झालेलं असतं की हे सगळं काय होतं आहे, आपण तर एवढा मोठा डाव टाकलेला होता पण हे सगळं आपल्याच अंगलट आलेलं आहे असं सावनीच्या लक्षात येतं. आणि मग सावनी मुक्ताकडे पाहतच असते. आणि आदित्यला पण आता मुक्ताने समजून सांगितल्यामुळं आदित्यनं पण ह्या गोष्टी ऐकलेल्या असतात. सागर पण म्हणालेला असतो की हो मी असेल केअरटेकर, त्यामुळं काळजी करायची काहीच गरज नाही. आता एवढं सगळं झालेलं असतं आणि आता सावनीकडे कोणताच मार्ग शिल्लक नसतो. आता कोणता मेलोड्रामा करायचा हा विचार मात्र सावनी करत असते. आणि सावनीला इकडे जराशीही अक्कल नसते की आता ती पूर्णपणे अडकत चाललेली आहे. इकडे सागर आणि मुक्ता रूममध्ये येतात, दोघंही खूपच रोमॅन्टिक झालेले असतात आणि एकमेकांच्या अंगावरती पाणी ओतत असतात. आणि त्यानंतर सागर मुक्ताला मिठीत घेतो आणि मुक्ता म्हणते की खरंच ओल्या केसांमध्ये तुम्ही खूप छान दिसता. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.